हाय फ्रेंड्स, प्रेरणाज होममेड रेसिपीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. गणेशोत्सव, तीज किंवा रक्षाबंधन सारख्या खास सणांना घवर बनवले जातात. या व्हिडिओमध्ये आपण अगदी सोप्या आणि स्टेप बाय स्टेप पद्धतीने हलवाई स्टाईल घेवर बनवणार आहोत. ते पण घरच्या घरी कसं बनवायचं ते बघणार आहे. त्यामुळे रेसिपी पूर्ण बघा, कुठेही स्किप करू नका. थोडीशी लॉंग झालेली आहे. आता मी याआधी पण घेवरची रेसिपी शेअर केलेली आहे. जवळजवळ त्याला 1 वर्ष तरी झालं असेल. आज आपण पुन्हा ही रेसिपी बनवणार आहोत आणि ही राजस्थानमध्ये खूप प्रसिद्ध आहे. घेवर आता श्रावण महिन्यामध्येही बनवलेली जाते. चला तर आज आपण स्टेप बाय स्टेप आणि घरच्या घरी घेवर कसं बनवायचं ते बघणार आहे. उशीर न करता आपण रेसिपीला सुरुवात करू. तर 1 कप मी साखर घेतलेली आहे आणि 1 कप पाणी घेतलेलं आहे. आता हे साखर विरघळेपर्यंत पण हलवायचे आहे. आता मी शुगर सिरप बऱ्याच वेळा दाखवलेलं आहे कसं बनवायचं. आता हे आपण 5 मिनिटं चांगलं असं उकळून घ्यायचं आहे आणि उकळी आली की मग मीडियम गॅसवरती आपण 5 मिनिटं हे ठेवणार आहोत. आता त्यामध्ये मी येलो फूड कलर घातलेला आहे. तुम्हाला घालायचं नसेल तर तुम्ही हे स्किप करू शकता. आता इथं 5 मिनिटं कमी याच्यावरती आपण हे केलेलं होतं आणि 1 चमचा इलायची पावडर घातलेली आहे. तर मीडियम गॅसवरती आपण हे 5 मिनिटं परत ठेवणार आहोत. तर इथे हे आपला पाक तयार झालेला आहे. 1 तारी पाक आपल्याला बनवून घ्यायचा आहे. तर इथं आपला हा पाक बनवून तयार झालेला आहे. गॅस बंद करून आपण आता हे बाजूला ठेवून देऊ. आता आपण रबडी बनवणार आहोत. थोडंसं गॅसमध्ये पाणी घालायचं म्हणजे दूध खाली लागणार नाही. आणि इथं अर्धा लिटर मी दूध घेतलेलं आहे, कारण मला ही जास्त रबडी बनवायची नाहीये. तुम्हाला जर जास्त बनवायची असेल रबडी तर तुम्ही 1 लिटर दूध घेऊ शकता. आता हे दुधाला उकळी काढून घ्यायची आपल्याला कमी गॅसवरती आणि असं हलवत राहायचंय. आता आपण थोडा वेळ तसंच ठेवून देणार आहोत कमी गॅसवरती आणि वरती जी साय येते ना, ती साय आपल्याला बाजूला अशी करून घ्यायची आहे. थोडीशी साईडला अशी कढईला लावून घ्यायची आपण. वरती जी साय येईल ना त्याची आपण लावून घ्यायची कढईला. त्याच्यापासूनच ही रबडी बनवलेली जाते. त्यामुळे त्याला मलाई रबडी अशी बोलली जाते. या मलईपासूनच ही रबडी बनवलेली जाते, कारण त्याच्या साईच्या ज्या गाठी-गाठी याच्यामध्ये असतात ना, त्या खायला खूप छान लागतात. त्याच्यामुळेच असा दुधाला असं घट्टसरपणा येतो. तुम्ही हे बाजूला न करता त्याच्यामध्ये दुधामध्येच मोडून घेतलं तरी पण चालेल, असं हलवून. आता ही आपण साईडची साय सगळी ही काढून घेणार आहोत. आणि हे आता चांगलं याच्यामध्ये असं मिक्स करून घेणार आहोत. आणि अजून थोडंसं आपल्याला हे दूध जरासं आटवून घ्यायचं. तर 2 चमचे आपण यामध्ये साखर घातलेली आहे. आता गोड तुम्हाला कितपत आवडतं तेवढी तुम्ही साखर घालायची आहे. आता आपण शुगर सिरप सुद्धा बनवलेलं आहे, त्यामुळे आपल्याला रबडी ही जास्त ही गोड बनवायची नाहीये. आणि थोडीशी इलायची पावडर घातलेली आहे, अर्धा चमचा इलायची पावडर घातलेली आहे. आणि आपण याच्यामध्ये ड्रायफ्रुट्स घालून घेणार आहोत. आता बदाम बारीक करून घेतलेले आहेत ते घालून घेतलेले आहेत. पिस्ता घालून घेतलेला आहे कट करून. आता हे थोडंसं आपल्याला दूध आटून घ्यायचंय. आता हे अर्धा लिटर दुधापासून मी हे बनवलेली आहे, त्यामुळे आपल्याला हे जास्त दूध आटवायचं नाही. आता थोडंसं आपल्याला हे घट्टसरपणा पाहिजे, त्यासाठी आपण हे 2 चमचे याच्यामध्ये मिल्क पावडर घालून घेतलेली आहे. तुम्ही मिल्क पावडर न वापरता ही रबडी सुद्धा बनवू शकता. आता बघू शकता इथं थोडंसं आपलं हे दूध घट्ट असं झालेलं आहे. आता इतपत आपल्याला हे बनवून घ्यायचं आहे. आता इथे ही आपली रबडी
तयार झालेली आहे. कारण थंड झाल्यावरती परत हे घट्ट होतं. त्यामुळं या स्टेपला तर आपण गॅस बंद करून घेऊ आणि एका बाउल मध्ये ही रबडी आपण काढून घेणार आहोत. आता ही बाजूला ठेवून देऊ आणि आपण घेवरसाठी जे बॅटर लागतं ते आता बनवणार आहोत. आता कढईमध्ये मी 4 टेबलस्पून तूप घेतलेलं आहे. आता आईस क्यूब घालून घेतलेलं आहे आणि आईस क्यूबने आपण असं हे फिरवून घ्यायचं आहे. असं बटर कसं असतं तसं आपल्याला हे बनवून घ्यायचंय. आता इथे हे तूप बटर सारखं झालेलं आहे. आता हे आपण आईस क्यूब ह्याच्यातनं बाजूला काढून घेणार आहोत. आणि जे एक्स्ट्राचं पाणी असतं त्याच्यामध्ये ते सुद्धा आपण काढून घेणार आहोत. आणि आता हे चांगलं असं हाताने आपण स्मूथ होईपर्यंत आपण हे असं फेटून घ्यायचंय. एकदम आपल्याला हे स्मूथ करायचं आहे आणि ह्याचा असं बघू शकता कलर थोडासा चेंज झालेला, असं व्हाईट व्हाईट दिसायला लागलेलं आहे. आता यामध्ये आपण मैदा घालणार आहोत. इथं 1 कप मी मैदा घेतलेला आहे आणि अर्धा कप मैदा अगोदर घालून घ्यायचा आहे. पूर्ण मैदा घालायचा नाही. आणि यामध्ये आता हे चांगलं असं मिक्स करून घेणार आहोत. आणि 1 चमचा बेसन घालून घेतलेलं आहे. आता हे सगळं यामध्ये आपण असं मिक्स करून घेणार आहोत. तुम्ही राहिलेला मैदा आहे तो नंतर पाण्यामध्ये थोडंसं पाणी, थोडंसं मैदा, थोडंसं पाणी, मैदा असं करून तुम्ही घातला तरी चालेल. आता मी हे अर्धी वाटी मैदा राहिलेला होता तेही घालून घेतलेलं आहे यामध्ये. आणि इथं फ्रीज मधलं थंड दूध घेतलेलं आहे. हे पाऊण कप एवढं दूध घेतलेलं आहे मी. आणि थंडच घ्यायचं आहे, रूम टेम्परेचर वरचं घ्यायचं नाहीये दूध. हे उकळलेलं आणि थंड करून फ्रीज मधनं घ्यायचंय. तर ते आपण ह्याच्यामध्ये घालून घेतलेलं आहे. आणि आता आपण हे थंड पाणी यामध्ये घालायचंय. फ्रीज मधलं पाणी घालायचंय, एकदम चिल्ड पाणी असलेलं आपल्याला हे घालून घ्यायचंय. याच्यामध्ये आपल्याला रूम टेम्परेचर वरचं पाणी वापरायचं नाहीये, थंड पाणी वापरायचं आहे फ्रीज मधलं. तर इथे मला जवळजवळ 2 कप एवढं पाणी लागणार आहे. आणि थोडं थोडं पाणी घालून आपण हे बॅटर असं पातळ करून घेणार आहोत. याच्यातल्या सगळ्या गाठी वगैरे आपल्याला हाताने अशा दाबून मोडायच्या आहेत. हे थंड पाणी वापरल्यामुळे घेवर आपले छान असे जाळीदार होतात. त्यासाठी आपल्याला याच्यातलं फ्रीज मधलंच पाणी वापरायचं आहे. तर यामधल्या सगळ्या आपण गाठी मोडून घेतलेल्या आहेत आणि जवळजवळ मला इथं 2 ते 2.5 कप पाणी लागलेलं आहे. आता याच्या शेवटच्या स्टेपला आपल्याला ह्याच्यामध्ये लिंबाचा रस घालून घ्यायचा आहे. इथं अर्धा लिंबू घेतलेला होता. तुम्ही हे लिंबाचा रस स्किप केला तरी पण चालेल, नाही घातला तरी पण घेवर खूप छान होतं. आता लिंबाचा रस घातला, एकच काळजी घ्यायची आहे, जास्त फिरवायचं नाहीये, फक्त हलक्या हाताने एकदाच आपल्याला हे मिक्स करून घ्यायचंय फिरवून. जर तुम्ही असं जास्त हलवलात तर ते बॅटर असं फुटण्याची शक्यता असते. त्यामुळे घेवर पण आपले हे छान होत नाही. त्यामुळे लिंबाचा रस घातला की आपल्याला फक्त एकदाच असं हाताने थोडंसं मिक्स करून घ्यायचं आणि हे बॅटर आपल्याला गाळणीने असं गाळून घ्यायचंय. आणि तोपर्यंत आपण हे थोडा वेळ फ्रीज मध्ये ठेवून देणार आहोत. आपल्याला ते थंडच असं बॅटर लागतं. आता कढईमध्ये आपण हे आईस क्यूब घालून आणि थोडंसं थंड पाणी घालून त्यामध्ये हे आता आपण घेवरचं बॅटर ठेवून देणार आहोत. तुम्ही थोडंसं हे घेवर असं बॉटलमध्ये भरून घेतलं तरी चालेल आणि मग फ्रीज मध्ये ठेवला तरी चालेल.
हे बॉटलमध्ये थोडंसं भरून घेतलेलं आहे. तुम्ही पळीने सुद्धा सोडलात तरी पण चालेल. तर मी हे पातेल्यामध्ये बनवणार आहे. त्या अगोदर मी कढईमध्ये बनवलेलं होतं आणि ते व्यवस्थित तेवढं बनलं नव्हतं. आता हे पातेल्यामध्ये आपण कसं बनवायचे ते बघणार आहे आणि घेवर खूप छान बनतात पातेल्यामध्ये सुद्धा. आता पातेल्यामध्ये आपल्याला हे घेवर बनवायचं आहे, एकच काळजी घ्यायची आहे. जे पातेलं घेतलेले आहे त्याच्या अर्धा पातेल्याच्या आपल्याला खाली एवढं तेल घ्यायचंय. जर तुम्ही अर्ध पातेलं तेल घेतलं तर ते असं बॅटर टाकल्यावरती अंगावरती उडून यायची शक्यता असते. त्यामुळं थोडंसं आपल्याला अर्धा पातेल्याच्या पण खाली आपल्याला हे तेल घ्यायचं आहे, एवढीच काळजी घ्यायची आपल्याला. आणि हे बॅटर आता आपल्याला असं थोडं थोडं असं त्याच्यामध्ये ओतून घ्यायचंय. एकदम जास्त ओतायचं नाही, थोडं थोडं. खालचे असे जे बबल आहेत ना येतात ते असे कमी झाले ना की मग बॅटर आपल्याला घालून घ्यायचंय. असं जवळजवळ आपलं 15 ते 20 वेळा हे असं आपल्याला करून घ्यायचंय. आता मध्यभागी आपलं होल आहे ना तिथे चाकूने असं थोडंसं हे करत आणि मध्यभागीच आपल्याला हे बॅटर घालून घ्यायचंय. जोपर्यंत हे होल पॅक व्हायला येत नाही ना तोपर्यंत आपल्याला बॅटर घालत राहायचंय. आणि खालचा आवाज पूर्ण असं जर असा आवाज यायचा बंद झाला ना की वरून बॅटर आपल्याला घालत राहायचंय. फक्त एवढंच करताना एवढीच काळजी घ्यायची की तेल आपल्या अंगावरती उडून येण्याची शक्यता असते. त्यामुळे थोडंसं आपल्या थोड्या अंतरावरूनच आपल्याला हे करायचंय. आणि याची रिंग मिळते आपल्याला घेवर बनवायची. ती सुद्धा तुम्ही नाही वापरलं तरी पण चालेल. पातेल्यामध्ये खूप छान होतात हे घेवर. तुम्हाला ज्या आकाराची लहान साईज मोठी साईज अशी बनवायची त्या आकाराची तुम्ही पातेलं वापरू शकता इथं. तर बघू शकता आता इथला मध्यभागचा जो होल आहे तो असा पॅक व्हायला आलेला आहे. आता इथं हे आपलं हे घेवर तयार झालेलं आहे. साईडने आपण असं थोडस फिरवून हे करणार आहोत सगळीकडून. आणि मीडियम गॅसवरती आपल्याला हे बनवून झालं की आपल्याला थोडस मीडियम गॅसवरती आपण हे फ्राय करून घेणार आहोत. वरती असं चमच्याने तेल सोडून. आणि काही गरज पडली नाही मला चाकूच्या साह्याने साईडने असं काढायची वगैरे, आपोआप घेवर असं सुटून आलेलं आहे. आणि बघू शकता की छान अशी जाळी सुटलेली आहे त्याला. आता मी दुसरं असंच बनवून दाखवते. बघू शकता बॅटर टाकल्या टाकल्या कशी अशी लगेच जाळी सुटते. फक्त आपल्याला घेवर बनवताना इथं एकच काळजी घ्यायची. तेल जे आपण वापरणार आहोत ते फक्त अर्ध्या पातेल्याच्या खाली थोडंसं आपल्याला तेल घ्यायचं. अर्ध पातेलं सुद्धा घ्यायचं नाहीये, अर्ध्या पातेल्याच्या खाली घ्यायचं आपल्याला तेल. आणि हे तुम्ही घेवर तेलात पण बनवू शकता किंवा तुपात पण बनवू शकता. काठीच्या साह्याने किंवा असं चाकूच्या साह्याने वगैरे असं मध्ये सेंटरला असं थोडं थोडंसं असं होल पाडून घ्यायचं. अलगद असं फिरवून घ्यायचं आपल्याला. आता हे पहिल्या सुरुवातीला बनवताना मला एवढं माहिती नव्हतं, त्यामुळे माझे तेवढे घेवर ते व्यवस्थित असं बनलेलं नव्हतं. अगोदरचा जो व्हिडिओ बनवला होता त्याच्यामध्ये तेवढे परफेक्ट असे घेवर बनलेले नव्हते. आणि ते पण मला प्रॅक्टिस करून करून आता व्यवस्थित घेवर बनवायला यायला लागलेले आहे. बघू शकता असे सोडले की त्याला जाळी वगैरे व्यवस्थित अशी येते. आता इथं आपले हे घेवर तयार झालेले आहे. बघू शकता पातेल्यात पण किती छान असे घेवर बनवून झाले. एवढे माझे हे घेवर बनवून तयार झालेले आहेत. आणि बघू शकता किती छान असे हे घेवर जाळीदार असे आणि कुरकुरीत असे घेवर बनवून तयार झालेले आहेत. हलवाई स्टाईल हे आपण घरच्या घरी बनवलेले आहे. छान अशी जाळी वगैरे सुटलेली आहे त्याला. काही गरज नाही आपल्याला मार्केट मधनं रिंग वगैरे आणायची. आपण हे पातेल्यामध्ये पण हे छान असे घेवर बनवू शकतो. आता इथं मी जे शुगर सिरप बनवलेलं होतं, साखरेचा पाक, तर आता यावरती आपण घालून घेणार आहोत. आता तुम्हाला कितपत गोड पाहिजे तेवढं तुम्ही यामध्ये टाकून घेऊ शकता.
इथे शुगर सिरप आपली लावून झालेलं आहे आणि आता आपण जी रबडी बनवलेली होती ती आता रबडी लावून घेणार आहोत. टेस्टला तर खूप भारी लागतात एकदम. आणि ही घेवर आहे राजस्थान मधले प्रकार आहे हा. ते त्या साईडला आता श्रावण महिन्यामध्ये वगैरे हे जास्त प्रमाणात हे बनवले जातात. हे रक्षाबंधन, तीज वगैरे या सणांसाठी हे असे घेवर बनवले जातात. आता इथे आपली रबडी पण लावून झालेली आहे. आता वरून आपण थोडेसे ड्रायफ्रुट्स घालून घेणार आहोत. असतील तर घाला, नसतील तर असंही खाल्लं तरी पण छान लागतं. आता वरून मी इथं बदामाचे हे असे छोटे छोटे असे काप लावून घेणार आहोत आणि थोडस पिस्ता घालून घेणार आहे. आणि तुमच्याकडे जर असं चांदीचा वर्क असेल तर ते सुद्धा लावलं तरी पण छान आहे. एकदम हलवाई स्टाईल असं वाटतं ते. तर बघू शकता किती छान असे हे घेवर दिसायला पण छान आणि टेस्टला पण खूप स्वादिष्ट असे लागतात. आता हे आपण हलवाई स्टाईल घरच्या घरी हे असे घेवर बनवलेले आहेत. मी तुम्हाला कट सुद्धा करून दाखवलेला आहे. बघू शकता किती छान असे हे आपले घेवर बनवून तयार झालेले आहेत आणि टेस्टला तर एवढे भारी लागतात ना. तर इथं हलवाई स्टाईल घेवर घरच्या घरी कसे बनवायचे ते आपण बघितलेलं आहे. रेसिपी तुम्ही पण नक्की ट्राय करा आणि कशी झाली हे कमेंट करून सांगायला विसरू नका. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटू पुन्हा अशाच नवीन रेसिपींसोबत. तोपर्यंत टेक केअर. बाय बाय.